उदाहरण नंबर 25. अनिल आणि सुनील. अनिल आणि तिनास दोन प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार असतो. त्याचे 31 मार्च 2005 रोजीचे 23 पत्रक खालीलप्रमाणे 23 पत्रक दिले पहा. वास्तव मालसाठा म्हणजेच प्रारंभन स्कंद. आहारण खाते सुनील आणि अनिल दोघांचे दिले. त्याच्यानंतर भांडवल खाते सुनील अनिल. विमा, राखीव निधी, प्राप्त वर्तन आहे. प्राप्त वर्तन म्हणजे कमिशन. वेतन व मजुरी, खरेदी व विक्री, प्राप्य विपत्र आणि देय विपत्र, भविष्य निधी योगदान, अदत्त खर्च, विविध ऋणको धनको, कसर, यंत्रसामग्री, अधिकोषस्थ रोख, इमारत, छपाई व लेखन सामग्री आणि व्यापार खर्च अशा पद दिले आहे. खाली समायोजना दिल्या आहे त्या आपण टिकमार्क करून घेऊ कोणत्या पदाशी संबंधित आहे. ठीक आहे. समायोजना नंबर 1. संवरण स्कंदाचे मूल्य 30,000. बघा 23 पत्रकात संवरण स्कंद आहे का? आता असतच नाही कधी. संवरण स्कंद 23 पत्रकात कधी राहतच नाही. मग संवरण स्कंद जर 23 पत्रकात नाही आहे तर टिकमार्क करायची गरज नाही आहे. नंबर 2. भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याजाची तरतूद करा. म्हणजे काय? भांडवलावर 5% व्याज म्हणजे भांडवलवर टिकमार्क करा. बघा भांडवल दिलाय कोणाचं? सुनील आणि अनिल. दिसते? टिकमार्क करा. त्याच्यानंतर कंपनीने ₹5,000च्या वस्तू खरेदी केल्या. वस्तू मिळाल्या परंतु खरेदी पुस्तकात त्याची नोंद केली नाही. खरेदी पुस्तकात नोंद केली नाही म्हणजे नोंद न केलेली खरेदी. नोंद न केलेली खरेदी, खरेदीवर टिकमार्क करा आणि धनकोवर. खरेदीवर खरेदी कुठे आहे? हां खरेदी दिसलं. खरेदी व विक्री दिसते. खरेदीवर करा. आणि कोणाकडून खरेदी करतो? धनकोकडून. धनको आहे इकडे दिसते. विविध ऋणकोच्या बाजूने धनको आहे. त्याच्यानंतर पहा अनिलने खाजगी उपयोगाकरता 1,000ची उचल केली. कोणी उचल केली? अनिलने. अनिलची उचल असन बघा. उचल म्हणजे आहारण. आहारण खाते अनिल सुनीलच्या खाली आहे. दिसते अनिल. एक मार्क करा. त्याच्यानंतर पहा भागीदारी संस्थेने ₹8,000च्या वस्तूची विक्री केली. विक्री केली, वस्तू पाठवल्या असं पाहिजे होतं ते. वस्तू पाठविल्या परंतु डबल झालं ते. असं पाहिजे ते. कसं पाहिजे? भागीदारी संस्थेने 8,000च्या वस्तूची विक्री केली. नाही वस्तू पाठवल्या. वस्तू पाठविल्या. भागीदारी संस्थेने 8,000च्या वस्तूची विक्री केली कॉमा वस्तू पाठवल्या परंतु त्याची नोंद पुस्तकात केली नाही. म्हणजे वस्तू विकल्या, वस्तू पाठवल्या पण त्याची नोंद विक्री पुस्तकात केली नाही म्हणजे नोंद न केलेली विक्री. पहा नोंद न केलेली खरेदी, खरेदी आणि धनकोमध्ये प्लस होते. हे उलट करा. विक्री आणि ऋणको. विक्रीवर टिकमार्क करा आणि ऋणकोवर करा. विविध ऋणकोवर. विक्री आणि ऋणकोवर करा. तयार करा व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. तयार केलंच आहे आपण. फक्त आपल्याला लिहायचं आहे. काय लिहायचं आपल्याला? भागीदारी. उदाहरण नंबर 25. भागीदारी संस्थेच्या पुस्तकात व्यापार खाते दिनांक 31 मार्च 2005 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नफा तोटा खाते दिनांक 31 मार्च 2005 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. ताळेबंद दिनांक 31 मार्च 2005 रोजीचा देयता रक्कम संपत्ती रक्कम. कळलं का? याच्यात प्रिपरेशन करतो आपण. प्रिपरेशन काय करतो? व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभन स्कंद, प्रारंभन स्कंद मध्ये काही प्लस मायनस होत नाही त्याच्यामुळे त्याची रक्कम आपण डायरेक्ट रक्कम मध्ये लिहितो. प्रारंभन स्कंद नंतर लिहायचा खरेदी वजा खरेदी परत. तुम्ही पाहू शकता आहे का?
किंवा डायरेक्ट लिहूही शकता, मायनस खरेदी परत. आणि अजून एक समायोजन आहे याच्यावर, कोणती? नोंद न केलेली खरेदी. तुम्ही पहिलेच लिहून ठेवू शकता, नोंद न केलेली, किंवा जागा सोडली तरी चालते. काय म्हटलं मी? खरेदी वजा खरेदी परत प्लस नोंद न केलेली खरेदी आहे ना उदाहरणात, म्हणून लिहिलं. नसतं तर लिहिलं नसतं. ठीक आहे. तसंच जमाला विक्री वजा विक्री परत अधिक नोंद न केलेली विक्री, नोंद न केलेली विक्री. कळलं काय? खरेदी वजा खरेदी परत हे तर लिहितोच आपण, पण याच्यात नोंद न केलेली खरेदी पण आहे ना, म्हणून हे लिहिलं आहे म्हणून. नाही तर मग जागा सोडली तरी चालते. विक्री वजा विक्री परत आणि एक लाईन जागा सोडा लागली असते, पण आपण पहिलेच लिहून घेतलं नोंद न केलेली विक्री आहे म्हणून. पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण नफा तोटा खात्यात काही लिहित नाही. ताळेबंदाच्या देयताला आपण लिहितो. कोण कोण आहे? सुनील अनिल आहे ना. सुनीलचे भांडवल, सुनीलचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा आहार. ठीक आहे. नंतर अनिलचे भांडवल, अनिलचे भांडवल प्लस व्याज मायनस उचल किंवा आहारण. आहारण लिहू. ठीक आहे. एनी डाऊट? पुढे जाऊया. इथपर्यंत आपण इथं काय केलं? फक्त एक एक्स्ट्रा पद लिहिलं इथं. हे नोंद न केलेली खरेदीमध्ये प्लस केलं नोंद न केलेली खरेदी, विक्रीमध्ये प्लस केलं नोंद न केलेली विक्री. नाही तर आपण खरेदी वजा खरेदी परत विक्री वजा विक्री परत लिहितोच ना, पण खरेदीवर अजून समायोजन आहे म्हणून लिहून घेतलं आपण. जागा सोडली असती तरी चाललं असतं. इथपर्यंत कोणा करायचं नाही. उदाहरणं घरी सोडवा, प्रॅक्टिस करा. कळलं का? हां. प्रारंभ स्कंद खरेदी वजा खरेदी परत, व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभ स्कंद खरेदी वजा खरेदी परत प्लस नोंद न केलेली खरेदी असेल तर, नसेल तर लिहायचं नाही. जमाला विक्री वजा विक्री परत प्लस नोंद न केलेली विक्री आहे उदाहरणात म्हणून लिहिलं मी. खरेदी परत विक्री परत आहे नाही उदाहरणात, नाही लिहिलं तरी चाललं असतं. समजलं ना? पण लिहून घेतलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी, कारण नसेल उदाहरणात तर नाही लिहिलं तरी चालते. नफा तोटा खात्यात आपण सुरुवातीला काही लिहित नाही, पण कोणतेही पद आले तर नावे जमाला 2 लाईन सोडून लिहितो. त्याच्यानंतर ताळेबंदाच्या देयताला सुनीलचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल किंवा आहारण, अनिलचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? उचल. एनी डाऊट? आता आपण 23 पत्रकातले पद लिहू. 23 पत्रकातले पद लिहिताना 23 पत्रकामधलं प्रत्येक पद एक वेळाच नोंदवलं जाते, कारण त्याच्या ऑलरेडी रोजकीर्द नोंदी झालेल्या असतात म्हणून. 23 पत्रकातलं पद पहिलं आहे प्रारंभ स्कंद. दिसते का? मालसाठा. मालसाठा म्हणजे प्रारंभ स्कंद. हे पद कुठं जाते? व्यापार खात्याच्या. लिहिलंच आहे आपण, रक्कम लिहून घेऊ 60,000. प्रारंभ स्कंदामध्ये काही प्लस मायनस होत नाही म्हणून आपण डायरेक्ट रक्कम लिहिली 60,000. त्याच्यानंतर आहारण खाते म्हणजेच काय? उचल. आहारण काय होते? भांडवलमधून मायनस होते. हे आहारण. आहारण कोणाचे आहे? सुनीलचे. त्याच्यावर समायोजन नाही आहे, त्याची रक्कम इथं लिहून घेऊ डायरेक्ट. कुठं? रक्कम मध्ये नाही, हे इथं फॉर्म्युल्यात. त्याच्यानंतर अनिल. अनिलच्या आहारणावर समायोजन आहे. दिसते का? अनिलच्या आहारणावर. इथं जर लिहिलं तर मग प्लस कसे करा? म्हणून इथं ब्रॅकेट करायचं. कुठं? खाली. अनिलच्या आहारांच्या खाली ब्रॅकेट करायचा. इथं लिहायचं 1000 असं ब्रॅकेट. समजलं का तुम्हाला? आहारण इथं लिहिले मी. इथं जर लिहिले असते 1000 तर मग याच्यावर समायोजन आहे ना. इथं हे कोण लिहिले डायरेक्ट? याच्यावर समायोजन नाही आहे म्हणून ह्या डायरेक्ट फॉर्म्युल्यात लिहिलं. पण हे डायरेक्ट फॉर्म्युल्यात कोण नाही लिहिलं? कारण ह्या हे याच्यातून मायनस होते ना. इथं जर लिहिले तर मग ते पूर्ण होऊन जाईल. मग प्लस कसे करा? वेगळे म्हणून इथं लिहिले, याच्यात समायोजन करतो. पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे भांडवल खाते सुनील. आता सुनीलचे भांडवल आतमध्येच लिहू आपण 22,000. अनिलचे भांडवल आहे 18,000. त्याच्यावर व्याज आहे तर हे व्याज आहेच खाली असेल तर.
पुढे जाऊया. विमा, विमा कोणत्या साईडला आहे? नावेला आहे. तर विमा नफा तोटा खात्याच्या नावेला. विमा किती आहे? विमा 1000. समायोजना नाही आहे त्याच्यावर, 2 लाईन सोडून लिहिलं. राखीव निधी देयता, कोणताही निधी काय असते? देयता. बुडीत कर्ज निधी सोडून बाकी सगळे निधी काय आहे? देयता. समजलं का? राखीव निधी, सामान्य निधी, भविष्य निधी, विकास निधी, संचित निधी हे काय आहे? देयता आहे. राखीव निधी गुंतवणूक, भविष्य निधी गुंतवणूक, गुंतवणूक आला तर ते नावेला आहे, ते संपत्तीला जाते. राखीव निधी वर्गणी, अंशदान, योगदान, निधीच्या नंतर योगदान, अंशदान, वर्गणी, निधीच्या नंतर ह्या निधीला लागून समोर राखीव निधी, अंशदान, राखीव निधी, वर्गणी असं आलं तर कुठल्या याचं? नफा तोटा खात्याच्या नावेला. गुंतवणूक आला तर कुठल्या याचं? संपत्तीला. आणि फक्त निधी आला तर चला पुढे. प्राप्त वर्तन, प्राप्त आहे ते आणि रक्कम कोणत्या साईडला आहे? जमाला. तर नफा तोटा खात्याच्या जमाला. प्राप्त वर्तन, वर्तन म्हणजेच कमिशन. रक्कम आहे 300. पुढे जाऊ. वेतन व मजुरी नफा तोटा खात्याच्या नावेला. वेतन व समायोजना नाही आहे. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला. खरेदीवर समायोजना आहे, आपण ऑलरेडी हे लिहिलं आहे. खरेदीची रक्कम आहे 65,000. आतमध्ये लिहू. $65,000. त्याच्यानंतर आहे विक्री. विक्री जमाला आहे 1,30,000. ओके. आतमध्ये कोण लिहिली? ते आहे ना, प्लस मायनस. चला पुढे. प्राप्य विपत्र. प्राप्य विपत्र काय आहे? संपत्ती. प्राप्य विपत्र संपत्ती आहे. किती आहे? 600. देय विपत्र देयता. देय विपत्र देयता 1000. भविष्य निधी योगदान नफा तोटा खात्याच्या रक्कमही नावेला आहे. पण घ्या. भविष्य निधी योगदान, अंशदान, वर्गणी नफा तोटा खात्याच्या नावेला. अदत्त खर्च. अदत्त म्हणजे देयता. अदत्त म्हणजे दिले नाही, दिले नाही ते देयता. अदत्त खर्च कोणता खर्च आहे माहित नाही, पण अदत्त आहे. पुढे जाऊ. विविध ऋणको संपत्ती. समायोजना नाही याच्यावर. विविध ऋणको आतमध्ये लिहून घेऊ. 18,000 आहे ना, 18,000. समायोजना नाही याच्यावर. धनको, धनको देयता याच्यावर पण समायोजना आहे. रक्कम आहे 16,000. समायोजनेसाठी जागा. पुढे जाऊ. कसर नावेला पण आहे, जमाला पण आहे. तर कसर जाते नफा तोटा खात्याच्या नावेची नावेला. कसर 1000 आणि जमाची कसर जमाला 300. भाडे कसर अपहार. भाडे कसर अपहार सूट, कमिशन आणि व्याज. भाडे कमिशन व्याज कसर अपहार सूट हे नावेला असन तर नफा तोटा नावेला, जमाला असन जमाला. तेच वर्तन कमिशन जमाला होतं म्हणून जमा लिहिलं. यंत्र सामग्री संपत्ती. समायोजना नाही याच्यावर. यंत्र सामग्री किती येते? 14,000 आहे ना, 14,000 आहे. त्याच्यानंतर अधिकोषस्थ रोख. अधिकोषस्थ रोख किती आहे? 1,000. इमारत. इमारतवर पण समायोजना किती आहे? 30,000. छपाई लेखन सामग्री नफा तोटा खात्याच्या नावेला. छपाई व समायोजना आहे याच्यावर 2400. व्यापार खर्च. आता व्यापार खर्च जर एकटा आला, सोबती नाही आला, तर व्यापार खर्च लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावे. आणि व्यापार खर्चाचा जर सोबती आला तर व्यापार खर्च लिहायचा
मग व्यापार खर्च आहे याच्यात, मग सोबती आहे का पहा, सोबती कोण आहे व्यापार खर्चाचा, व्यापार खर्चाचा सामान्य व्यय, सामान्य व्यय, विविध व्यय, किरकोळ व्यय आहे काय, म्हणून व्यापार खर्च जाते नफा तोटा खात्याच्या एकटा आहे म्हणून. किती 3000, किती 3000. पुढे जाऊया. आता 23 पत्रकातले सगळे पद आपण लिहिले, आपल्याला लिहायचे आहे समायोजना. पुन्हा सांगतो 23 पत्रकातले पद लक्ष द्या. मालसाठा प्रारंभ स्कंद व्यापार खात्याच्या नावेला, आहारण सुनील ताळेबंदाच्या देयताला सुनीलच्या भांडवलमधून मायनस, अनिलचे आहारण अनिलच्या भांडवलमधून मायनस, भांडवल सुनील अनिल देयता विमा नफा तोटा खात्याच्या नावेला, राखीव निधी देयता प्राप्त वर्तन जमाला आहे नफा तोटा खात्याच्या जमाला, वर्तन म्हणजे कमिशन, तसंही त्यांनी प्राप्त म्हटलंय म्हणून उत्पन्न आहे ते जमाला जाते. वेतन व मजुरी नफा तोटा खात्याच्या नावेला, खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, विक्री व्यापार खात्याच्या जमाला, प्राप्तीपत्र संपत्ती देवीपत्र देयता, भविष्य निधी योगदान नफा तोटा खात्याच्या नावेला, अदत्त खर्च देयता, विविध ऋणको संपत्ती धनको देयता. कसर नावे जमा दोन्ही साईडला आहे म्हणून नावेचे नावे लिहिले नफा तोटाच्या, कसर जमाची जमा लिहिली. यंत्रसामग्री संपत्ती अशी अधिकोषस्थ रोख संपत्ती, इमारत संपत्ती. अधिकोषस्थ रोख म्हणजे बँकेतील रोख, अधिकोषस्थ रोख म्हणजे अधिकोषस्थ रोख म्हणजे बँकेत आपले पैसे आहे खात्यात पडलेले, खात्यात पैसे आपल्या अकाउंटमध्ये, ते काय आहे अधिकोषस्थ रोख, ते काय संपत्ती आहे. पुढे जाऊया. इमारत संपत्ती आहे, छपाई लेखन सामग्री, छपाई प्रिंटिंग अँड स्टेशनरी नफा तोटा खात्याच्या नावेला, व्यापार खर्च नफा तोटा, व्यापार खर्च एकटा आहे म्हणून नफा तोटा नावेला. जर याचा सोबती असता सामान्य खर्च तर व्यापार खर्च व्यापार खात्यात लिहिला असता, सामान्य खर्च नफा तोटा खात्यात. कळलं का, कोणा काही अडचण आहे. हे सगळे पद पाठ असले पाहिजे बरं तुमच्या. समाय आता 23 पत्रकातले पद आपण लिहिले, त्या प्रत्येक पदाची किती नोंद झाली, एक एक. समायोजनेमधल्या प्रत्येक पदाची किती नोंदी होते, 2. समायोजना नंबर 1, संवरण स्कंदाचे मूल्य किती आहे, 30,000. एकच मूल्य आहे याच्यात. आता संवरण स्कंदाच्या 2 नोंदी होते, संवरण स्कंदाचे किती नोंदी होते, 2. संवरण स्कंदाच्या 2 नोंदी होते, कुठे कुठे, संवरण स्कंद किती 30,000 आणि दुसरी नोंद ताळेबंदाच्या संपत्तीला, संवरण स्कंद 30,000. ह्या झाल्या 2 नोंदी, एकाच पदाच्या 2 नोंदी समायोजनेच्या. पुढे जाऊया. समायोजना नंबर 2, भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याजाची तरतूद करा. भागीदारांच्या भांडवलावर, मग भागीदाराचं भांडवल पहा. सुनीलचं भांडवल किती आहे 22,000, अनिलचं भांडवल किती आहे 18,000. किती टक्के व्याज आहे, 5%. इथे लिहितो मी 5%, 5%. आता 5% कसे काढायचे, त्याच्या अर्धे करायचे किंवा 1% काढायचा, त्याला 5 गुणाचं. ठीक आहे. मग कोणत्याही संख्येच्या 10% जर काढायचे असेल तर कशा काढा, 1 शून्य कमी. मग आता 22,000 आहे, लक्ष दे रे जावरकर, औषध दिलं का घरी, दिलं ना. हां, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर पल्ले पडत नसन तर ॲडमिशन चेंज होते पुढच्या वर्षी. म्हणजे ह्या 11वीतून 12वी जेव्हा ॲडमिशन करतो ना आपण, तेव्हा ॲडमिशन चेंज होते. जर तुमच्या पल्ले पडत नसन तर फक्त माझा फायदा झाला पाहिजे म्हणून इथे येऊन बसू नका. मला काही गरज नाही आहे, माझा शौक आहे, याच्यातून पैसे भेटते 2, म्हणून मी धंदा करू राहिलो आहे. कळलं का तुम्हाला, शौकही आहे मला आणि पैसे भेटते, दोन्ही फायदे आहे की नाही माझे, म्हणून हा धंदा करू राहिलो मी. नाही तर मला काही गरज नाही आहे, सन्न पगार आहे आपल्याला. कळलं का. हां, मग तुम्ही म्हणा की फुकट शिकवा, तर तो धंदा आपल्याकडून जमत नाही, अजिबात नाही. पैसे द्या, जेवढे आहे तेवढेच कमी आहे. विचारून घ्या कुठे वरुडले असं कोणी ओळखीचं तुमच्या 12वी 11वी, विचारा फी किती आहे. इथंच आहे वरुड, 30 किलोमीटर इथून. अमरावतीत विचारा,
6,000 रुपये फी आहे. किती? 6,000. म्हणजे एका विद्यार्थ्याकडून ते 6,000 घेते आणि मी एका दमानं 3 घेतो, 3.5 घेतो, 4 घेतो, वर्षभर पुरवतो ते 4,000. त्याच्यात काही काही राहते आता लोक हलकट, ते डुबते शेवटी शेवटी. गरीब आहे गरीब आहे गरीब आहे करून जय श्रीराम होऊन जाते. मग कधी आलं लक्षात? सिंपल कार्यक्रम आहे. तुम्ही तुमचं कर्म करा, मी माझं कर्म करतो. मी शिकून राहिलो ना, सुविधाही देऊन राहिलो. कोणती? डबल भेटून राहिलं तुम्हाला पाहिले. हे जे बळबळ करू राहिलो मी, हा व्हिडिओ अपलोड करावा लागते मला. 4 GB व्हिडिओ तयार होते माहिती आहे तुम्हाला. 4 GB एक व्हिडिओ 4 GB. तुमच्या मोबाईलमध्ये तेवढा डाटाही नसेल रोजचा. 4 GB राहते. तुम्ही पाहता व्हिडिओ, मग त्याच्यात व्ह्यूज किती? 18, 10, 15 व्ह्यूज राहते फक्त. पूर्ण व्हिडिओ पाहता. सगळेनं जर ताकदनं व्हिडिओ पाहिला तर सन्न व्ह्यूज यायचे. अकाउंट मॉनिटाईज होण्यावर आलं आहे माझं ते आता. काही दिवस आता ह्या लवकरच 2-3 दिवसात मॉनिटाईज होते ते अकाउंट. पैसे भेटन मला त्या व्हिडिओचे. पाहिले तुम्ही तर, तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तर त्याचे पैसे भेटन 1,000. आणि त्याच्यात पैसे किती भेटते? 1,000 व्ह्यूला $0.10. 0.10 म्हणजे 8 रुपये. 1,000 लोक पहिन तेव्हा 8 रुपये भेटन. हा, तो विषय नाही आहे. विषय काय आहे? विषय काय आहे? तुम्ही केलं पाहिजे. तुमच्यासाठी सुविधा आहे ते. बाकीच्यांना पाहिलं तर समजत नाही. नोट्स असल्याशिवाय समजते का ते? ज्याच्याजवळ नोट्स आहे त्यालाच समजते ते. ज्याच्याजवळ नोट्स नाही त्याला थोडी समजते ते. कोणतं उदाहरण काय शिकून राहिले, कायच्यातून शिकून राहिले काय माहीत. बरोबर ना? सगळे व्हिडिओ आहे, पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ आहे, पहिल्या उदाहरणापासूनचे, फायनल अकाउंटच्या आहे ना. मग तुम्हाला शिकूनही राहिलो, व्हिडिओ तयार करूनही देऊन राहिलो, घरी पाहायचीही सुविधा आहे, तरी सुद्धा एवढी सुविधा होती काय पहिले? नाही. कोरोनानं दिली का नाही? पहिले काय होय? ट्युशनला गेले तर उदाहरण शिकायला भेटे, नाही तर नाही. आता तर आलेही नाही एक दिवस तरी पाहायला भेटते घरी. हां, पहा आता इकडे लक्ष द्या. पुढं तर आपण व्याज आहे. 5% कसे काढायचे? 10% काढायचे. त्याच्या अर्धे 22,000च्या 10% 2200. च्या अर्धे व्हेरी गुड. 18,000च्या 10% 1800. 1800च्या अर्धे भांडवलावर व्याज. भांडवलमध्ये प्लस झालं, प्लस होते ना भांडवलमध्ये. म्हणजे भांडवल वाढलं तर काय वाढते? देता. देता वाढली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला. सुनीलच्या भांडवलावर व्याज. अनिलच्या भांडवलावर व्याज. किती? 1100. 900. एनी डाऊट? पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर पहा, कंपनीने 5,000च्या वस्तू खरेदी केल्या, वस्तू मिळाल्या, परंतु खरेदी पुस्तकात नोंद केली. नोंद न केलेली खरेदी, खरेदीमध्ये प्लस किती? 5,000. खरेदी परत आहे नाही. 65,000 प्लस 5,000 70,000. आणि धनकोमध्ये प्लस नोंद न केलेली खरेदी किती? 5,000. 16 आणि 5 21,000. पुढे जाऊया. अनिलने खाजगी उपकरते 1,000ची उचल केली. वस्तूची उचल व्यापार खात्याच्या जमाला. वस्तूची उचल कितीची उचल केली? 1,000 व्यापार खात्याच्या जमाला. आणि अनिलच्या उचलमध्ये, हे अनिलची उचल आहे इथं 1,000, याच्यात प्लस आणि 1 आणि 1 असं लिहायला लागतं इथं. मग याच्यातून मायनस होते. पुढे जाऊया. भागीदारी संस्थेने 8,000च्या वस्तू विक्री केल्या, परंतु विक्री पुस्तकात नोंद केली. नोंद न केलेली विक्री. जसं नोंद न केलेली खरेदी, खरेदी आणि कोणा? धनको. तसं नोंद न केलेली विक्री,
विक्रीमध्ये प्लस 8,000, 1,30,000 आणि 8 1,38,000. आणि विक्रीचा कोणाशी संबंध असते? ऋणको. ऋणको मध्ये प्लस नोंद न केलेली विक्री किती? 8,000. 18 आणि 8 26,000. एनी डाऊट? संपलं. काय करायचं? क्लोज करायचं. व्यापार खाते क्लोज करू बघा. क्लोज करूया व्यापार खाते. जमाची टोटल करू. 0 0 0 1 आणि 8 9 3 आणि 3 1. 1,69,000 आहे. नावेला पहा 4 शून्य कॉमन आहे. किती शून्य कॉमन आहे? 4 शून्य. 7 आणि 6 ठीक आहे. मायनस करू. 0 0 0 9 6तून 3 गेले 3 0. जमा 1,69,000. तेच नावेला 1,69,000. पण नावेची टोटल एवढी नाही आहे, एवढी आहे. किती कमी आहे मग? 39,000. फरक काढला ना आपण. याला काय नाव द्यायचं? नफा. काऊन? उत्पन्न जास्त आहे, खर्च कमी आहे म्हणून नफा. नफा तोटा खात्याला. आणि हा जो सकल नफा आहे, हा नफा तोटा खात्याच्या कुठल्या याचा? सकल नफा व्यापार खात्यावरून किती? नफा तोटा खाते क्लोज करू बघा. देखो 0 0 3 आणि 3 6 9 3 39,600. 0 0 2 शून्य कॉमन आहे. 9 आणि 1 10 आणि 4 14 आणि 5 19. आजचा आला 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 3 11 आणि 8 सॉरी 11 आणि 7 18 18 आणि 1 बरोबर आहे ना बे? 9 आणि 1 10 14 19 9 आजचाला 1 1 आणि 1 2 आणि 2 आणि 3 5 6 7 8 9 10 11 11 आणि 7 18 19 बरोबर आहे. जमाची जास्त आहे 39,600. तेच नावेला लिहून टाकू. 39,600 मायनस करू. 0 0 6तून 9 जात नाही. 16तून 9 गेले 7 आजचा दिला. 19 मधून 10 गेले 9 आजचा दिला. 3तून 2 गेले 1. 19,700 शुद्ध वाटा लागते. सुनील अनिल ह्या दोघांना 19,700 वाटा लागते. भागीदारांना आता 19,700 कसे वाटा लागते पहा. कसे वाटा लागते? 19,700 3:2 प्रमाणात वाटा लागते. मग मी काय सांगितलं होतं? समान असन तर दोघं असन तर 2 भागाचं, तिघं असन 3 भागाचं. पण समान नाही आहे, प्रमाण आहे. मग ह्या प्रमाणाची काय करायची? बेरीज. 3 आणि 2 5 भागाचं. 5 त्रिक किती उरले? 4 7 5 9 किती उरले? 2 किती उरले? 0 5 चौक 0 0 1 0 बाकी आहे. वर ठेवून देतो डायरेक्ट, कारण 0 खाली येईन तर मग 5 0 0 येईन ना, असं होईन ना ते. अबे हे 0 खाली आलं, हे राहिलं होतं ना. हा 39 40 आले. मग हे 39 40 न काय करायचं? 3 ले गुणाचं. मग 39 40 न कोणाला गुणाचं? 2 ले. 3 ले गुणाचं पहिल्याला द्यायचे, 2 ले गुणाचं दुसऱ्याला द्यायचे. 3 0 0 3 चौक 12 2 आजचाला 1 3 9 27 आणि 1 28 8 आजच्याला 2 3 त्रिक 9 आणि 2 11 2 0 0 2 चौक 8 2 9 18 8 आजचाला 1 2 त्रिक 6 आणि 1 11 820 7 880 11 820 7 880. ह्या दोघांची टोटल केली तर बरोबर येते. काय करायचं पहिले समजलं का? जो नफा आला
त्या नफ्याला जे प्रमाण आहे त्याची टोटल करायची, त्यांना भागाचं, आणि मग जो भागाकार आला त्यांना पहिल्याला गुणाचं पहिल्याला द्यायचे, दुसऱ्याला गुणाचं दुसऱ्याला. कळलं ना? हे पहिल्याचे, हे दुसऱ्याचे. पहिला म्हणजे कोण? सुनील. दुसरा म्हणजे कोण? अनिल. मग अनिल सुनील अनिलला वाटून दिले. याची जर टोटल केली बरोबर 0 8 आणि 10 0 हातचाला 1 8 8 16 1 17 7 हातचाला 1 7 1 8 1 9 1. सुनीलचे भांडवल, सुनीलचा शुद्ध नफा किती? 11,820. 0 2 8 1 9 2 2 4 3. 7 8 8 0. 0तून 0 गेलं 0, 2तून 0 गेलं 2, 9तून 5 गेले 4, 4तून 1 गेला 3 3. 0 8 9 8 17 7 हातचाला 1 7 1 8 8 16 6 हातचाला 1. 0तून 0 गेलं 0, 8तून 0 गेला 8, 7तून 0 गेला 7, 6तून 2 गेले 4 2. झाला? 0 0 0 0 0 0 8 आणि 2 10. 10 हातचाला 1 आणि 4 5 आणि 7 12. 12 आणि 4 16 हातचाला 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 4 8 आणि 3 11 हातचाला 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 101 600. 0 0 0 2 0 कॉमन आहे. 0 0 0 0 6 0 0 1 1 आणि 4 5 आणि 6 11. 11 हातचाला 1 आणि 3 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 2. जमलं बाबा? ठीक आहे, धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.